झाली. असं कधी घडतं का? एकादशीच्या घरी महाशिवरात्री सगळ्यांना माहिती आहे, बरोबर? कोणाला जेवायला मिळेल? दोघी उपाशीच राहतील की नाही? किंवा आपल्या सगळ्यांना एक गावाकडं म्हण आहे, बरोबर? म्हण उघड्यापाशी आणि रात्रभर कोणालाच पांघरायला मिळणार नाही. अहो, आपल्याकडे म्हणजे गावाकडे तरी अजून बरं आहे बरं का, की आपल्याला जीवाला जीवाचा संग करावा वाटतो, म्हणूनच हा उत्सव आहे की नाही? आपल्या सगळ्यांना एकत्र यावंसं वाटतं. परंतु थोडं शहराकडे किंवा त्या भागामध्ये जर गेलो ना, तर हा जीव एका वेगळ्याच प्राण्याच्या संगतीची अपेक्षा करतोय आणि त्या प्राण्याला फार चांगले दिवस आहेत सध्या. तुम्हाला आलं असेल लक्षात? तो प्राणी अतिशय शहरातल्या लोकांचा जणू जीव की प्राण झालाय. कुत्रा हो गेला ना सुरुवातीला सीझन, त्याला फार चांगले दिवस आले. माझं बोलणं चांगलं ऐका बरं. मी असं अजिबात म्हणणार नाही की प्राणी मात्रांवर प्रेम करू नका, पण घरातल्या आपल्या सगळ्यांना एक आपल्या प्रसिद्ध कीर्तनकारांच्या मुखातलं वाक्य की घरातल्या आई वडिलांना खायला नाही आणि कुत्र्याला बिस्किट आहे. विठाला विठाला नाव सांगायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हे कुत्रा, काही लोक काय म्हणतात की आमचा कुत्रा फार हुशार आहे, आमचा कुत्रा फार हुशार आहे. पण मला सांगा, कुत्रा हुशार असून 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 किती असणार आहे? कुत्रा एवढाच ना, का त्याला माणसाची बुद्धी प्राप्त होणार आहे का? मला जीवाची संगती सांगायची बरं का तुम्हाला. एका आपल्याकडे काय असतं शहरामधलं सांगते की त्या कुत्र्याचं वर्णन करतात, तिथं पाठीच आहे आता, सुस्वागतम वगैरे काही नाही, कुत्र्यापासून सावध राहा. मग त्या कुत्र्याला काय बघा कसं होतं, आपल्या सगळ्यांकडे एक वेगळी शक्ती आहे बरं का, सगळ्यांमध्ये काहीतरी एक विशेष असं सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याचा जर योग्य वेळी उपयोग केला नाही की मनुष्य दुर्बल होत असतो. काही लोक काय म्हणतात, आमचं घरातलं टोपलं उघडं जरी असलं ना तरी आमचं कुत्र त्याला तोंड लावत नाही, एवढं आमचं कुत्र प्रामाणिक आहे. पण मला सांगा, त्या कुत्र्याला जर जागच्या जागी बसल्यावर दुधाचा काला चुरवून मिळत असेल तर ते कुत्र विचार नाही का करणार, इथून उठा, टोपल्यापर्यंत जा, ती चपाती घ्या, मग ती चुरा, पुन्हा बरोबर चुरली आणि मग त्याच्यात पुन्हा दूध टाकायला कोणीतरी आलं पाहिजे. त्या कुत्र्याकडे शक्ती सामर्थ्य आहे की नाही? परंतु आपण त्याची शक्ती बाजूला सारून त्याला दुर्बल करतो, तो त्याच्याकडे असणारी शक्ती विसरतो आणि दुर्बल होतो. हे जसं कुत्र्याचं आहे तसंच आपल्या सगळ्यांचं सुद्धा आहे. आपल्याला जागच्या जागी सगळं मिळालं की आपली असणारी शक्ती सुद्धा आपण विसरून जातो. एका बाईला काय झालं, एका बाईला फार कुत्रा आवडायचं, इतकं आवडायचं की स्वतःच्या लेकरापेक्षाही ती जास्त प्रेम करायची. चांगलं ऐका बरं का, 4G आहे का तुमच्याकडे 5G सुरू झाले नाही ना? एवढं कुत्रा आवडायचं बरं का. जिकडे जाईल तिकडे ते कुत्र तिच्या सोबतच, जिकडे जाईल तिकडे. एके दिवशी ती भाजी आणायला भाजी मंडईमध्ये गेली. मग आता ते कुत्र तिच्या सोबतच धरायचं, बरोबर? भाजी आणायला गेल्यानंतर काय झालं, त्या भाजीवाली सोबत बार्गेनिंग करू लागली. मावशी बार्गेनिंग व्यवहार, बरोबर, बायका चांगल्या त्याच्यात तरबेज असतात की थोडी पाचची कमी करा, मेथी वगैरे वगैरे. तर असं तिचं चालू असताना तिनं काय केलं, कुत्र्याला खाली सोडलं आणि ती फळांची वगैरे भाजींची पिशवी हातात घेतली. आता खाली सोडल्यानंतर शेवटी ते कुत्रच ना हो, त्यानं त्याचा धर्म पाळला. ते खाली असणाऱ्या फळांना, फुलांना, भाज्यांना चाटू लागलं. आता हे पाहिलं त्या जिची भाजी होती, जिची फळं होती, ती फार वैतागली. म्हणे, अहो तुम्हाला कळतं का काही? तुमचं कुत्र माझ्या भाज्यांचा नाश करतंय, त्याच्याकडे बघा जरा. जिचं कुत्र होतं ना तिनं अतिशय सतर्कपणे ती पिशवी, एवढी सगळी भरलेली पिशवी टाकून दिली आणि पटकन असं कुत्र उचलून घेतलं. जसं काही लेकरू, लहान लेकरू उन्हात रडत असल्यावर माय कशी उचलून घेते, असं उचलून घेतलं कुत्र आणि त्याच्याकडे अतिशय प्रेमळ मातृत्वाच्या दृष्टीनं निहाळून त्या कुत्र्याला म्हणू लागली, असं करू नये शोना, धुतलेली नसतात ती फळं. विठाला विठाला. रेंज आली ना 4G ला, बरोबर? आता ते कुत्र्याला कळणार आहे का महाराज ते फळं धुतलेली आहेत का कशी आहेत? मग जर
जीवानं अशा जीवाची संगती केली आणि सुख प्राप्त झालं असं कुठंच आहे का? नाही. म्हणून जीवाला जीवाचा संग सुद्धा फायद्याचा नाही. तिसरं आहे जीव आणि देवाची संगत. आता देवाची संगत सहजासहजी प्राप्त होणं शक्य आहे का हो महाराज? आपल्याला लाख वाटेल की मला नारायण महाराजांचं शिष्य व्हायचंय, मला आदिनाथ महाराजांचं शिष्य व्हायचंय, बरोबर? पण त्यांनी शिष्य करून घेतलं पाहिजे की नाही? हा, त्यांचं हृदय हे सागरासारखं अथांग आहे, यात काही वादच गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. बर का, इथं शब्द टाकला की प्रमाण आहे. इथं शब्द टाकला की प्रमाण आहे, कारण उभारलेले सगळेच प्रामाणिक आहेत, म्हणजे बसलेले नाहीत असं नाही बरं का, तुम्ही सुद्धा सगळे आहात. आणि सुंदर, कारण इथं विषयाला अनुसरून उत्साह मिळाला ना की बोलणाऱ्याला सुद्धा एक त्याचा उत्साह वाढत असतो. विठ्ठला विठ्ठला सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. की त्याला आकार उकार मकार चकार काहीच नाही असा परमात्मा. एक तर परमात्मा कळायला फार अवघड आहे, तो भेटणं तर त्याच्याही पेक्षा अवघड आहे. या जगामध्ये आपल्याला 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभम त्रैमेवेतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयाः. की मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे, बरोबर, मोक्ष मिळणं दुर्लभ आहे, आणि त्याही पेक्षा दुर्लभ आहे महापुरुष संश्रयाः, म्हणजे महापुरुषाची भेट. आणि महापुरुषाची भेट म्हणजे देवाची भेट, कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग अशा भगवंताला जर शोधायचं असेल, कारण भगवंत तसा चराचरात व्यापलेला आहे, बरोबर की नाही? कणा कणामध्ये सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, तीच पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामो विषयावरी. की सगळ्यांच्या चित्तामध्ये अंश अंश रूपानं ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती. किती किती प्रमाण आहेत की आपल्या सगळ्यांच्या चित्तामध्ये किंवा कणाकणामध्ये परमात्मा विठ्ठल जळी तळी विठ्ठलाची विठ्ठल. सगळीकडे परमात्मा व्यापलेला आहे, परंतु त्याला शोधायचा जर प्रयत्न केला तर तो सहसा सापडत नाही. तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता
तेवढ्या अंतःकरणापासून, तेवढ्या आत्मीयतेपासून जर देवाला शोधायचा प्रयत्न केला ना, तर देव आपल्या जवळ आहे हे आपल्याला हृदय मंदिरी शोधून पाहे. आपल्या हृदयामध्येच आहे, फक्त त्याला आपल्याला शोधता आलं पाहिजे. आणि असा न शोधता येणारा परमात्मा देव आपल्याला संगत येऊ देईल का हो? कारण तो कसा आहे, असंग आहे, म्हणून आपल्याला देवाची संगत सुद्धा फायद्याची नाही. आता शेवटची चौथी कुठली होती? जीवाची आणि संतांची संगत. बर का, संत चेतनही आहेत आणि संत संगात येऊ देणारे सुद्धा आहेत. म्हणून संतांची संगती, या तीनही गोष्टींपैकी संतांची संगती आपल्याला उद्धरून जाण्यासाठी, आपल्याला पहिलं तीराला नेण्यासाठी सगळ्यात महत्वाची काय असेल तर ती संतांची संगती आहे. आणि देवाला शोधायचं असेल तर देव हा संतांच्या संगतीतच आहे. म्हणून म्हणतात श्याम तेरे मिलने का, श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना जर आपल्याला देवाला शोधायचं असेल तर कुठे यावं लागेल? संतांच्या संगतीमध्ये यावं लागेल. आणि म्हणून इथं उभा राहिल्यानंतर, चांगलं ऐका बरं, इथं उभा राहिल्यानंतर तुकोबराय सांगतात, आपल्या वाणीनं अनावधानानं का होईना जर अनाधिकारी व्यक्तीचं वर्णन होत असेल तर तुकोबराय सांगतात आपल्या जिभेला विटाळ लागतो. विठाला करी जिव्हेसी विटाळ लटिक्याची मूळ स्तुती होता. मग काय करायचं? इथं उभा राहिल्यानंतर एकतर देवासंबंधी बोलायचं किंवा देवस्वरूप संतासंबंधी बोलायचं. विठाला आणि संतांसंग करू देणार आहे, संगात येऊ देणार आहे. म्हणून तुकोबरायांनी संत संगतीची इच्छा अपेक्षा केलेली आहे. आणि यापुढे जाऊन तुकोबराय सांगतात, ही फक्त माझी इच्छाच नसून ही माझ्या कशाची आवडी आहे? माझीच नाही तर माझ्या मनाची आवडी आहे. आणि कसं आहे ना, व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या मनासारखं नाही ना झालं की आपल्याला सुद्धा पचत नाही. बरोबर की नाही? सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या मनासारखे व्हाव्या वाटतात. कारण हे मन नावाचं जे इंद्रिय आहे ना, ते कसं सांगितलेलं आहे, भूत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. हे मन फार चंचल आहे त्या मनासारखं. कारण तुम्ही सगळे इथं जरी बसलेले असाल शरीरानं तरी तुमचं मन पाथर्डीला जाऊन येईल, कोणाच्या घरी जाऊन येईल.
काय काय करीतो या मना, परी नाईके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आगळे. ज्याची विवंचना करू नये त्याचीही करतं, कारण मनाचा स्वभावच आहे, मन चंचल आहे. आणि मग तुकोबराय सांगतात अशा चंचल मनाची तुमच्या आमच्या मनातील आवडी व्यक्त नाही केलेली बरं तुकोबऱ्यांनी, कारण आपल्या मनातल्या आवडी सेकंदाला बदलत असतात, बरोबर. तुकोबऱ्यांच्या मनातील आवडीचा विचार करत असताना तुकोबऱ्यांनी या ठिकाणी चांगलं ऐका, वासना शब्द वापरलाय. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आता तुम्हा सगळ्यांना वासना वासना हा शब्द कानावरून तरी गेला असेल, बरोबर, किंवा काना मागून तरी गेला असेलच की नाही. वासना शब्द, वासना शब्दाचा साधा सोपा सरळ अर्थ मी सांगते बरं का. वासना शब्द किंवा वासना ही माणसाच्या जन्म मृत्यूला कारण असते, बरोबर. अनेक प्रमाण आहेत. जडभरात राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप, किंवा वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. अनेक प्रमाण आहेत की वासना ही मनुष्याच्या जन्म मृत्यूला कारण असताना सगळ्यात आधी वासना म्हणजे काही कळालं पाहिजे. वासना शब्दाचा सोपा अर्थ सांगते. समजा इथं या बसलेल्या 4-5 लोकांनी एखादा पदार्थ खाल्ला, बरं, आणि तो पदार्थ खाऊन त्यांना त्रास झाला. समजायचंय हा आपल्याला की त्यांना त्रास झाला, आणि त्यांना झालेला त्रास या 4-2 लोकांनी पाहिला. त्यांना झालेला त्रास यांनी पाहून देखील ती गोष्ट खाण्याचा मोह म्हणजे वासना, बरं. तंबाखू खाऊन कॅन्सर होतो, हा, हे मी वेगळं कशाला सांगायला पाहिजे, त्या पॉकेटवरच दिलेलं असतं की नाही. तंबाखू खाऊन कॅन्सर होतो हे माहीत असतानाही तंबाखू खाण्याचा मोह म्हणजे वासना. दारू पिऊन संसाराची राख रांगोळी होते, संसार उद्ध्वस्त होतात, तरी सुद्धा दारू पिण्याचा मोह म्हणजे वासना. ही वासना माणसाला फार कष्ट देते बरं का. वासना म्हणजे एक प्रकारे ममत्व, आपल्या त्या गोष्टीवर विनाकरण केलेलं प्रेम, अतिप्रेम बरं का. प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी एक दृष्टांत सांगायचे वासनेच्या वासनेवरून. गुरुजी सांगायचे की एखादा मनुष्य आहे आणि त्या मनुष्यानं घोडा पाळला, चांगला आहे का, घोडा पाळला, आणि घोडा पाळल्यानंतर त्या बाईला जसा कुत्रा प्रिय होता तसा त्या बाबाला घोडा प्रिय होता. त्या घोड्याच्या सेवेमध्ये त्याची अखंड प्रवृत्ती होती. इतका घोडा त्याला आवडायचा, सतत त्या घोड्याच्या सेवेमध्ये तो असायचा. पण दुर्दैव झाला. आपण सगळ्यांचं ते एक अंतःकरण असतं की आपण त्या प्राण्यावर जीवापाड प्रेम केलेलं असतं, आणि ते कुत्र जरी असेल, मांजर काही असलं तरी ते गेल्यावर आपल्याला वाईट वाटतं. पण आपलं वाईट थोड्या दिवसासाठी वाटत असेल, पण त्या घोड्याच्या मालकाला महिनाभर झोपच नाही आली, जेवण गेलं नाही, अन्न पाणी त्याग झाला अन्न पाण्याचा. का तर माझा घोडा गेला, घोडा गेला. गुरुजी असं सांगायचे. आता अशी कल्पना करा की तिथं काय झालं होतं, घोडा मरण पावला होता. इथं अशी कल्पना करा की त्या घोड्याऐवजी जर त्या मालकाचा मृत्यू झाला तर घोडा किती दिवस त्याचं अन्न पाणी सोडेल. त्याच्या समोर आणून इकडं अजून प्रेत जाळलंही नाही तरी जर त्याच्या पुढे चारा आणून टाकला तर तो घोडा ग्रहण करेल. कारण घोड्याला फक्त मी माहितीये, त्याला माझं माहिती नाही, त्याच्याकडे ममत्व नाही. ज्या प्रकारे त्या मालकाचं ममत्व घोड्यावर असल्यामुळं घोडा मेल्याचं दुःख त्याला झालं, तसं घोड्याकडं ममत्व नाही, कुठल्याही प्रकारची वासना नाही, म्हणून घोड्याला दुःख नाही. विठ्ठल अशी वासना जर आपल्या जन्म मृत्यूला कारक असेल येतात. ही वासना नावाची जी नदी आहे, ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, वासना नावाची जी नदी आहे तिला 2 प्रवाह आहेत. एक आहे शुभ वासना, दुसरी आहे अशुभ वासना. त्या अशुभ वासनेचे अनेक पुढे 3 प्रकार आहेत. पहिली लोकवासना, दुसरी शास्त्र वासना आणि तिसरी देह वासना. लोकवासना म्हणजे काय की मला लोकांनी मांडलं पाहिजे, माझे बॅनर गावागावात लागले पाहिजे, माझा फोटो डीपीला हसला पाहिजे. ही काय झाली लोकवासना. आणि या लोकवासनेमध्ये आजकाल
सगळ्यांचीच प्रवृत्ती आहे बरं का, माझ्या सहित सगळ्यांचीच आहे. विठाला विठाला. दुसरी आहे देहवासना. देहवासना म्हणजे या शरीरावर नको तेवढं प्रेम करायचं. हे शरीर कसं आहे, जायाचे शरीर जाईल क्षणात. किंवा आणि तिसरी आहे शास्त्रवासना. शास्त्रवासना म्हणजे काय बघा, सगळ्या पुराणांचं वेदांचं ग्रंथाचं पठन करायचं, पाठांतर करायचं बरं का. सगळे शास्त्र पारंगत व्हायचं. कशासाठी? मला लोकांनी मानावं याच्यासाठी. तिथं देवाला संतुष्ट व्हावं असं नाही. माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, ज्ञानेश्वरी मुखोद्गत करायची, ज्ञानोबाऱ्यांना बरं वाटावं म्हणून नाही, लोकांनी माझं कौतुक करावं म्हणून. गाथा पाठ करायची, तुकोबाऱ्यांना बरं वाटावं म्हणून नाही, लोकांनी म्हणलं पाहिजे. काय पाठांतर आहे बुवाचं, शब्द टाकला काय प्रमाण आहे, काही पाठांतर आहे. ही झाली शास्त्रवासना. थांबू, माझ्याकडं वेळ कमी आहे. ही झाली शास्त्रवासना, की शास्त्र कशासाठी करायचं मुखोद्गत, लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून. देहवासना, लोकवासना, शास्त्रवासना हे अशुभ वासनेचे प्रकार आहेत. परंतु तुकोबा यांनी या ठिकाणी जी वासना व्यक्त केली ती आहे शुभ वासना, आणि माऊली त्यांना सद्वासना म्हणतात. आणि ही सद्वासना अतिशय दुर्लभ आहे. पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचार शुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. ही सद्वासना दुर्लभ आहे, आणि ही दुर्लभ असणारी सद्वासनेची अपेक्षा तुकोबराय करतात. विठोबार द्या. सगळ्यांनी हात वरती करायचे फक्त 2 मिनिटासाठी. तुमचे हात पण जरा बसून कंटाळले असतील, मोकळे होतील थोडेसे, है ना. हात वरती करा सगळ्यांनी. वा वा वा, राहू द्या तासभर असेच आता. चहा नाही घे, दूध घेऊन येते. हरी
पाहिजे सगळ्यात. किंवा निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टी समोर नाचते. कशामुळं? मस्तीमुळं, बरोबर की नाही? आपण निवडून आलो म्हणून, बरोबर. मग तिकडचं नाचणं हे मस्तीचं, परंतु हे नाचणं आहे भक्तीचं. विठ्ठल फार सुंदर भजन तुम्ही सगळ्यांनी केलं. आणि मला जमेल असं 2 चरणाचा भावार्थ मी माझ्या बुद्धीच्या काय म्हणू बुद्धीचं उष्टवानात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त जाता जाता एक छोटंसं 10 मिनिटं घेतली तर चालतील ना तुमची? 5 मिनिटं तर आहेत माझ्याकडे, फक्त पुढं 5 मिनिटं वाढवते. माझा विषय आज फक्त एवढा होता की संतांच्या सेवेमध्ये आपली प्रवृत्ती असली पाहिजे. अहो, आपल्या सामान्य लोकांना संत संघ आवडेल यात नवल नाही. माऊली ज्ञानोबा सुद्धा संतांच्या संगतीची अपेक्षा होती. आता माऊली ज्ञानोबा हे भगवंतच आहेत की हो. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार असणारे ज्ञानोबा त्यांना सुद्धा नामदेवरायांसोबत तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली. वर नामदेवरायांचा अधिकार तरी काही सामान्य आहे का हो? नामयाचे पाठी चाले की शिराज, लागावया रज चरणीचे. नामदेवरायांचा अधिकार फार आपल्या सगळ्यांना कथाभाग माहिती की नाही, की नामदेवरायांचा अधिकार एवढा मोठा आहे. प्रसंग सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका, चांगला आहे का? एवढा प्रसंग घेऊन घरी गेला तरी आजचं कीर्तन सार्थक आहे. दामा शेट्टींच्या घरी आणि दामा शेट्टी आणि गोणाई माता यांचे पुत्र नामदेव महाराज, त्या दोघांच्या घरी दामा शेट्टींचा असा नियम असायचा की पांडुरंगाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही. काय त्यांचा संकल्प होता की देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय मी पाणी सुद्धा घेणार नाही. एके दिवशी काय झालं, काही कामानिमित्त दामा शेट्टींना बाहेरगावी जाण्याचा प्रसंग आला. मग आता पांडुरंगाला नैवेद्य अर्पण कोण करणार, प्रश्न पडला की नाही. मग गुणाई माता आणि दामा शेट्टींचं भाषण हे बोलणं नामदेवरायांनी ऐकलं. आणि छोटासा अगदी 5 वर्षाचा नामा आई वडिलांना म्हणतो की अहो काळजी कसली करता, मी आहे ना, मी पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करेल, मी देवाला नैवेद्य अर्पण करेल. असं म्हटल्यानंतर दामा शेट्टींनी शंकेत आपल्या काळजीचा श्वास सोडला आणि आता मला निसंकोचपणे गावाला जाता येईल असं त्यांचा मानस झाला. मग आता नामदेव महाराज लहान लेकरांना कौतुक असतं फार असं काहीतरी बाबांचं काम करण्याचं, बरोबर. मग रात्रभर झोपच नाही आली, पहाटेच लवकर उठले. आईला म्हणू लागले, अगं आई आवर झाला की नाही नैवेद्य? पण आई म्हणाली की अरे देवाला उठू तर दे, देवाचा आधी काकडा होईल, मग त्याला गंध अक्षता त्याचं सगळं ते नटणं थटणं सगळं झालं पाहिजे देवाचं, तू पहाटेच कुठं नैवेद्य घेऊन जातो देवाला? असं म्हटल्यानंतर कसा बसा माध्यणीपर्यंत नामदेवराय थांबले आणि मग सुंदर असं पंचपक्वानाचं ताट गोणाई मातेनं तयार केलं. आणि ते ताट घेऊन दुडू 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 धावत कुठे आले, रावळात आले, मंदिरात आले. आणि मंदिरात आल्यानंतर त्या पांडुरंगाच्या समोर असं ताट ठेवलं. करा म्हणे सुरू. काय म्हणे? करा सुरू. सगळं श्लोक वगैरे सगळं घेऊन सुरू करा म्हणे. पाणी वगैरे फिरून झालं. पण आता 5 मिनिटं वाट बघितली, 10 मिनिटं वाट बघितली, पण देव काही जास्त हलायचं तयारच नाही. अर्धा तास झाला तरी देव हलेना. नामदेवरायांना वाटलं देवा की रोज बाबा नैवेद्य घेऊन येतात, मग तू तसा कसा गपचूप खातोस? आज मी आलोय म्हणून काही तुझे नखरे चाललेत का? नखरे करू नको, पटकन नैवेद्य संपव, मला भूक लागली, मी पहाटेपासून उपाशी आहे. अर्धा तास झाला देव काही हलेना, पाऊण तास झाला तरी देव हलेना. शेवटी आता लहान लेकराची किती कॅपॅसिटी असून असणार आहे,
संयम सुटायला लागला आणि मग त्या संयम सुटताना नामदेवराय म्हणू लागले, देवा आता जर तू नैवेद्य खाल्ला नाहीस ना, आता जर तू नैवेद्य खाल्ला नाहीस तर तुझ्या पायाचा आणि माझ्या डोक्याचा जो काही संगम होईल ना तो तुला बघावा लागेल. आणि असं म्हणून डोकं पायावर आपटणार तेवढ्यात दगड लागलाच नाही हो, मऊ हात लागले. मऊ हात लागले आणि आवाज आला की अरे नामा नामा, दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेवराय पण फार हुशार होते बरं. नामदेवराय म्हणतात की दगडाचा देव कधी जेवतो का म्हणतोस, मग दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास म्हणजे तू आलायस. आता आलायस ना, मुकाट्याने एवढं सगळं संपवायचं. मला भूक लागलेली आहे. आणि स्वतःच्या हातानं त्या नामदेवरायांना देवाला परमात्म्याला जीव घातलं, जीवन झालं. ताट वाजवतच नामदेवराय घरी, ते ताट ते फुलपत्र वगैरे सगळं त्याच्या मागून वाजवत घरी, आई 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 पटकन मला जेवायला वाढ, मला खूप भूक लागली. काय त्या देवाचे नखरे, तासभर मी ताट वाढून ठेवलंय पण किती ग तो देव नखरे करतो, रोज असंच करतो का ग बाबांना? असं म्हणून त्या गोणाईचे तर डोळेच फिरले. मोकळं रिकामं ताट घरी घेऊन आल्यानंतर गोणाई माता नामदेवरायांना म्हणू लागली, नाम्या 5 वर्षाचा, नाम्या खरं सांग, नाम्या खरं बोल, मित्रांनी सगळ्यांनी मिळून तुम्ही ताट संपवलं की नाही? नाही ग म्हणे आई, मी नाही संपवलं, मित्रांनी नाही संपवलं. मग कुठं गेलं? अगं देव जेवला. खोटं बोलतोस नाम्या, खरं बोल. मग असं म्हटलं नामदेवराय म्हणतात की देवा आई, अगं मला खोटं बोलतात कसं हेच माहित नाही ग, मी खोटं बोलू तरी कसं? मग खरं सांग, कोणी पाहिला देव जेवलं? हा, साक्षीदार लागतो की नाही? व्यवहारामध्ये जसा साक्षीदार लागतो तसा तिथं सुद्धा गोणाई माता म्हणू लागल्या, देव जेवला म्हणतोस, मग सांग कुणी पाहिला देव जेवला? नामदेवराय म्हणतात, आई कुणी कशाला ग पाहिला पाहिजे? कोणी कशाला पाहिला पाहिजे? या डोळ्यानी, या डोळ्यानी मी ग पाहिला, देव जेवला ग, देव जेवला, सांगतो की देव कसा जेवला. देव जेवला सांगतो ना, मग सांग देव कसा जेवला? कमरेवरचा काढून हात, कमरेवरचा काढून हात, कालला तो दूध हात, कालला तो दूध हात, मोडी मुरलीचा जेवायला देवाला तो किती नखरे करत होता. ओ रपली ग त्यानं खीर कशी खाल्ली, ओरपून खाल्ली. ओ रपली ग त्यानं खीर, तोंडी लागली कोशिंबीर, तोंडी लागली कोशिंबीर, हुरगा आमटीचा
देव जीवला कधी ऐकले का आपण देवाने एवढं सुंदर जेवण? हा, किती सुंदर देव जेव. एकदा फक्त त्याला प्रेमानं नामदेवरायांसारखं वाढवून बघा. विठाला विठाला. मला सांगायचंय काय की नामदेवरायांचा अधिकार हा सामान्य नाही आणि अशा नामदेवरायांच्या संगतीची इच्छा ज्ञानोबाराय करत असतील तर तुम्ही आम्ही सामान्यांनी सुद्धा संतांच्या संगतीमध्ये प्रवृत्त राहिलं पाहिजे आणि याच विषयाला अनुसरून आपण सगळे त्या संतांच्या सेवेमध्ये प्रवृत्त आहोत. सगळ्यांनी सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणं आता पूर्णतेला आलेला आहे आणि सुंदर देवाचंही आणि आपलंही सगळ्यांचं जीवन झालेलं आहे. बरोबर, जशी जमेल अशी अल्पशा वेळेमध्ये या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. जे काही चांगलं आहे ते आदरणीय परमश्रद्धेय माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर आणि हरिभक्तीपरायण शहाजी महाराज गदादे कर्जत यांच्या कृपाशीर्वादानं माझ्या आईवडिलांची कृपा, संतांची कृपा, देवांची कृपा यामुळं आपल्या सगळ्यांसमोर थोडंफार बोलता आलं. बरं का, तसं पाहिलं तर खूप म्हणजे आपल्या जीवनात ना आपण त्यांच्या धुळीलाही पात्र नाहीयेत अशा संतांचं वर्णन मला करायची एक कसोटीच होती बरं का. पण ज्ञानोबाराय सांगतात राजहंस एवढंच सांगते बरं का, आता मुह आवरे ना यांचं कसं होतं कसं होतं माझं आता की ज्ञानोबाराय सांगतात की राजहंस माहिती आपल्या सगळ्यांना. राजहंस माहिती की नाही? राजहंसाचं चालणं कसं असतं? अतिशय सुंदर, एका विशिष्ट प्रकारच्या रिदम मध्ये राजहंस चालतो. मग राजहंस पक्षी जर एवढा उत्कृष्ट चालत असेल तर बाकीच्या पक्ष्यांनी काय पाय मोडून बसायचं का? किंवा गरुड माहितीये ना आपल्या सगळ्यांना, गरुड त्याच्या पंखानं आकाशात उंच भरारी घेतं. बरोबर की नाही? गरुड त्याच्या पंखानं आकाशात उंच भरारी घेतं म्हणून बाकीच्या पाखरांना ते उडायचंच नाही का? बाकीच्या चिमण्यांना उडायचं नाही. तसा हा छोट्याशा पाखराचा एक उडण्याचा प्रयत्न. विठाला ज्ञानोबाराय सांगतात राजहंसाची चालणे भूतळी झाली या शहाणे अनेके काय कोणी चालावीची ना. आणि हा छोटासा उडण्याचा प्रयत्न तुम्हा सगळ्यांना आवडला असेल आणि विशेष करून संतांना आवडावा असा माणसाचा आग्रह असावा. लोकांना थोडं हसवलं नाही तर जरा पटत नाही, पण आपली प्रवृत्ती संतांच्या सेवेत आहे आणि त्यांना आवडेल असंच आपण बोलावं. विठाला म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा भगवान बाबांच्या चरणी, वामन भाऊंच्या चरणी, नारायण महाराजांच्या चरणी आणि जसं आळंदीमध्ये शांतीब्रह्म कुरेकर बाबा आहेत ना, त्यांना शांतीब्रह्म म्हटलं जातं. अगदी आपल्या या तारकेश्वर गडावर सध्या आहेत आदिनाथ महाराज, ते सुद्धा आपल्यासाठी शांतीब्रह्मच आहेत आणि म्हणून त्यांच्या प्रेरणेत, त्यांच्या आशीर्वादातून आणि रामगिरी महाराजांच्या प्रेरणेतून हा उत्सव इथं आपला साजरा होत आहे. त्या सगळ्यांच्या चरणी मी ही माझी सेवा समर्पित करते बरं का. बोलिलो जैसे बोलविले देवे माझे तुम्हा ठावे जाती कुळ करा क्षमा काही नका धरू कोप तुम्ही माय बाप दिनावरी वायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी तुम्हा सगळ्यांच्या हृदयस्थ असणाऱ्या देवाच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. उद्याच्या नियोजनासाठी प्रयत्न कोणी होतो नका. तो कामाने जीने
एक मिनिट मध्ये उठू नका. टाळकरी मंडळी जरा खाली बसली. ज्ञानदेव तुकाराम टाळकरी मंडळी आता गडबड करू नका, खाली बस.